त्या बांबूच्या चटईमध्ये चांगला 12 फूटचा हा होता आपला काय म्हणतो रॅट स्नेक. अरे वा, उंदीरासाठी आला असेल. तेव्हा मला बोलवलं. बघा मून वॉक आणि पिसारा, क्या बात आहे. हातामध्ये मोबाईल धरला की त्याचंही चालू. हे पण एक रेस्टॉरंट छानपैकी इथे आहे. इट इज लाईक सेकंड रेस्टॉरंट. आपण जे पहिलं जे वेलकम रेस्टॉरंट होतं आणि इथे मग डायनिंग रेस्टॉरंट वगैरे आहे. सध्या काम आणि रिपेअर असं वर्क चालू असल्याकारणाने हे बऱ्याच ॲक्टिव्हिटी काही बंद आहेत. फोटो पॉईंट आहे आणि हा एक सेल्फी पॉईंट असा आहे छानपैकी जुन्या पद्धतीचा. आणि हा दुर्मिळ असा झोपाला झुला आहे. अतिशय दुर्मिळ, म्हणजे आता हे दिसायला पण तुम्हाला कठीण आहे. असतील कुठे कुठे सांभाळून ठेवलेले, पण इथेही एक असा आपल्या सर्वांच्या नोंदीसाठी ठेवलेला हा झोपाळा. आणि हा एक वॉकओव्हर ब्रिज आहे आणि हा पूर्ण तलाव आहे इथे. हे कुठे आहे असं सगळ्यांच्या मनात जर येत असेल तर हे आहे बेळगावमध्ये आणि याचं नाव आहे संकल्पभूमी. अशा पद्धतीने हे बरेच त्यांनी पॉईंट्स, विविंग पॉईंट्स, एन्जॉईंग पॉईंट्स असे छानपैकी केलेले आहेत. आणि हा बघा मोर आपला इथला ॲम्बॅसेडर आहे. तुमच्या हातात जर मोबाईल असा दिसला तर त्यांनी आपला पिसारा फुलवला असे त्याची ख्याती आहे. तिथे आपल्याला एक घोडी पण दिसते आणि एक कॉटेज पण आहे. जरा मधोमध आपल्या जे दिसतंय व्हिडिओच्या मधोमध ते कॉटेज आहे जे तलावाच्या वरती जरा असं प्रोजेक्टेड ओव्हर हँगिंग असं केलं आहे. एकमेव आहे पण ते छान आहे. इथे बसून फोटोग्राफ्स वगैरे काढण्यासाठी छान पॉईंट्स बनवलेले आहेत. संध्याकाळच्या वेळी आपण इथे बसून आनंद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इथे परत काही सिटिंग पॉईंट्स वगैरे केलेले. गार्डन आहे हे वास्तविक. असे नॅचरल झुले वगैरे टांगलेले आहेत. एक ग्लास बॉटलची एक वॉल आपल्याला पाहायला मिळते इथे. असे एक अभिनव प्रयोग त्यांनी केलेले दिसतात इथे. आणि जवळजवळ हे 20-30 वर्षे इथे असल्याने जरा आता मेंटेनन्सचा काळ आलेला आहे. एक 20-30 सर्विस दिलेली आहे. 20-30 वर्षे सर्विस दिलेले आहेत. इथे परत तुळशी वृंदावन, मागे काही रूम्स दिसत आहेत, कॉटेजेस. आपण जे राहिलो होतो रात्री ते या ठिकाणी या रूममध्ये. असे 2 रूम्स खाली आणि एक मोठी रूम वरती आहे ज्याला स्वतःचा डेक आहे वरून. आणि आपण इथे राहिलो होतो या ठिकाणी. समजा तुम्हाला यायची इच्छा झाली तर इथे संपर्क क्रमांक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मी घालणारच आहे. तुम्ही अवश्य तिथे कॉल करून तुम्ही एकदा तरी भेट द्यावी. असं एक छानपैकी एक रिसॉर्ट आहे आणि अगदी हार्ट ऑफ बेळगाव सिटीमध्ये आहे. बाय फॉर नाउ.